राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कसं दिसतंय? कसं आहे पारा आवा खवासलाय सध्या. शेतकऱ्यांनी लागणी बंद केलं तिकडे. कोण आहे माहिती का? ही मुळा हीच, मोठा हीच, इंद्रायणी हीच, भीमा हीच आणि पांडुरंगाच्या चरणी जाती ती चंद्रभागा पण हीच. असा विषय आहे. कधी न आटणारी नदी म्हणून हिची ओळख आहे. पण 15 दिवस जर राजा नाही कोसळला, अवघड आहे भाऊ. यंदा आटू शकते. 26-27 लय बेकार काम आहे. आणि आमच्या बागायत्या लोकांचं गाड्या, बंगलं, साज, डोक्यात असणारा माज सगळा हिच्या जीवावर का. आणि ही एकदा कोपली ना फार गाराटत्यात भाऊ. खालती होती सुचत नाही त्यांना काय करावा. असा विषय. बघू काय होतंय ती. आता मी काल म्हणलं होतं कामाख्याचं नियोजन चाललंय, पण बागलामुखी काय मला तिकडे सध्या जाऊन देत नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो. तिथं फक्त मला एका गोष्टीची गरज होती. माझं काम हे वेगळ्या ठिकाणी आहे, ब्रह्मपुत्रा नदीच्या कडेला आहे, मायांक नावाच्या गावात. पण दर्शन गरजेचं आहे आणि रजस्वलाचा जो कपडा आहे देवीचा तो गरजेचा आहे. माझे एक आता आपले सबस्क्रायबर सगळे भारतात, मला त्याचा फार फायदा. माझं कुटुंब 1.25 लाख लोकांचं आहे, ध्यानात ठेवा. कोरी म्हणून एक सबस्क्रायबर आहे, त्यांची 3 दुकानं होती. आपली सोनवर्ण पिढी, सोन्याचं सोनार म्हणतो आपण किंवा ज्वेलर्स. तर ते थोडे टेन्शनमध्ये आले पाठीमागं. बरेच दिवस माझ्या संपर्कात आहे. तिथं अंदाज चला ना, असं व्हायना तसं व्हायना. गुवाहाटीत दुकानं आहेत. मग मी आपलं मोकळ्या मनाने सांगितलं बाबा की एकदा बागलामुखीला या, दर्शन घ्या, माथा टेकवा. ऐकलं तर झालं काम तुमचं, झाली कृपा. आणि नाव दुकानाचं चेंज करून टाकलं. त्या दुकानाचं नाव बागलामुखीच्या नावाहून पितांबरी ठेवायला सांगितलं. 2 दुकानाची नाव बदलली. आता मी गेलो शूटिंग काढून फेसबुकवर टाकणार बघा आता. त्याची गाठ पडणारच. कार्यक्रम मुख्य कृपादृष्टी झाली, धंदा चांगला चाललाय. म्हणजे अशा विषयाने त्यांनी म्हणलं या तुम्ही, मला सेवेची संधी द्या, अमकं तमकं असं बोलणं झालं आमचं. म्हणलं येतो. जो प्रॉपर तिथं राहतोय त्या माणसाने सांगितलं, ती आपले सबस्क्रायबर, की तुम्ही काय करणार आहे आता येऊन तुमचं कुठलंही काम होणार नाही का. हा रजस्वला मेला आहे. तिथं परिस्थिती अशी लोकल माणसाला जास्त माहीत राहतं. 3 ते 3.5 लाख मुली आणि स्त्रिया, यांना 6 किलोमीटर वर जी गाडावर जावं लागतं देवीकडं, त्यांनाच प्रवेश. पुरुष मंडळी साईडला. तुमच्या रेल्वे, विमान सगळं बुकिंग फुल सध्या. ठीक आहे, बाय रोड जाता येईल, तो विषय नाही. 22 ते 26 पर्यंत कोणालाही दर्शन नाही, कपाट बंद. नदीचं पाणी आत्ताच लाल व्हायला लागले, लक्षात घ्या. म्हणजे उगत नाही, अख्ख्या जगात कैलास पर्वत असेल किंवा म्हणजे तांत्रिक विद्या किंवा काय, ही जी देवी आहे कामाख्या, हे फार गण विषय. पण तिथं पोचल्यानंतर 8 दिवस राहिल्यानंतर तुम्हाला परफेक्ट मी तर सांगणार, त्याबद्दल वाद नाही. आता इथून सणाळी आणू काय करू. त्याच्यामुळं पौर्णिमा एवढी उलाटली की जातो. 26ला ते 27-28ला पौर्णिमा आहे. आणि पौर्णिमेला बागलामुखीला ज्यांना यायचं, माझी बरीच सीटं राहिल्यात, 4-5 सीटं एक्स्ट्राची घेतो आणि त्यांना नेऊन आणतो. की माझ्या डोक्यात आता बसले. आणि फोन तुमच्या समस्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं, मी कामाख्याला चाललोय, फोन बंद, अजिबात काय नाही. तुम्ही मला आता ही एपिसोड ऐकला ना, तुमच्या समस्या असेल काय असेल, फोन करा. मामा तुमच्यासाठी जिवंत आहे बा, काळजी करू नका. ही माहीत सांगतो. टिटवी ओराडती या, तिची अंडी असते ना कुठंतरी इथं. आता असू द्या. आता आपल्या स्टोरीकडे जाऊ. कर्नाटक, बेळगाव. आपलाच माणूस, पण तिकडं राहिलेला आहे, गेले त्याच्यात, जाऊन द्या, मरू द्या. ही राजकारण्यांनी आपली जीवाची हक्काची माणसं आपल्यापासून तोडली. मुंबईचं थोडा डाव आता, पण ती राहिली. ह्या कर्नाटक राज्यातला एक जवान, ज्यांनी स्वतःचं आयुष्य सीमारेषेवर देशाच्या संरक्षणासाठी घालवलं, त्या जवानाचं नाव आहे संदेश मादंगे. ही व्यक्ती सेवानिवृत्त झाल्यानंतर आली घरी. कहाणीचं पॉईंट लक्षात घ्या तुम्ही. समजा त्याचं 20-21व्या वर्षी भरती झाला असेल, 22-23व्या वर्षी समजा मुलगा आर्मीत आहे म्हणून त्याचं लग्न झालं असेल. लग्नानंतर म्हणजे नोकरीनंतरच लग्न होतं. 20 वर्षी सर्व्हिस झाली, 40, 42, 45ला तो घरी आला. 20 वर्ष त्याच्या बायकोने दम धरला. नवरा 4-4, 5-5 महिने येत नाही, तर इकडं लफडी केली नाही, काय नाही. आणि नवरा आल्यावर काय झालं बा मॅटर, हा मेन कळीचा मुद्दा आहे, ध्यानात ठेवा. तो वर कंट्रोल राहिला स्वतःच्या शरीरावर. आणि नंतर काय झालं,
तुम्हाला इसकटून सांगितल्याशिवाय अजिबात कळायचं नाही. हा जो संदेश मादंगे ही व्यक्ती जवान ही रिटायर झाल्यानंतर आली घरी. 2.30 करोड म्हणजे 2,30,00,000 नुसता विमा होता त्या व्यक्तीच्या नावावर. पैसे आर्मीत तर बरं ती वेगळा प्रकार, त्याचा काही विषय नाही, पण नुसता विमा तेवढ्याचा होता. आणि आपल्या नवऱ्याचा किती विमा आहे, काय आर्थिक परिस्थिती ही बायकोला सगळं माहीत असतं. घरातला माणूस येते का बाहेरचं आहे का, तोपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. आता आमचा जो भाग आहे ना, जवान जास्त कुठल्या जिल्ह्यात आहे तुम्हाला सांगतो. नंबर 1ला माझ्या हिशोबाने सातारा असेल, अहिल्यानगर असेल. ज्या त्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष, शेती उपजीविका होऊ शकत नाही, ती मुलं कष्ट करून मेहनत करून आर्मीसाठी स्वतःचं नशीब आजमावतात, आर्मीत जातात, देशाची सेवा करतात. आता इथे विषय काय झालाय, तो आल्यानंतर रिटायर झाल्यानंतर काय करायचं, कोण एक्स सर्व्हिसमॅन म्हणून रायफलचं लायसन बिसन मिळतं, काहीतरी जॉब करतात. आणि कसं होतं त्यांचं ते बरोबर आहे, आर्मीतून परतल्यानंतर काहीतरी जॉब व्यवसाय काहीतरी केलंच पाहिजे, हाताला हे काम पाहिजे. माणूस जर नुसतं हाय पैसे 2-4 कोटी रुपये नुसतं घरात जर झोपून राहिला बसून राहिला ना, त्याला आजार होतो काहीतरी. तुम्हाला खरं सांग, रक्ताच्या शिरा मोकळ्या पाहिजे, डोक्याला काम पाहिजे, हाताला काम पाहिजे. माणूस असा व्यायाम झाला पाहिजे, जेवला पाहिजे, झोपला पाहिजे, तर तो माणूस जास्त दिवस टिकतो. मग ती कसं आहे, भांडवलाचं काही टेन्शन नसतं, भांडवल खचून काही करा पण करा. म्हणले काय करावं. यांचा एक जुना मित्र होता आणि त्या मित्राचं नाव आहे पुंडलिक ठोकर. पुंडलिक असू द्या, हा नाव बी द्यावं ठेवतात भाऊ, हा निराडा करीतात. हा पुंडलिक जुना जोडीदार आला भेटायला, कसं काय हे. आणि तो पुंडलिक काय वाईट नव्हता, चांगलाच होता, देणार मित्रच होता, एकमेकाचा विश्वास होता. आला, बोलणं चालणं येणं झालं. ही जो जवान आहे संदेशराव जोडीदारला म्हणला घरी बसून काय करणार, आपण काहीतरी व्यवसाय चालू करू, ज्याने आपली हालचाल होईल आणि मनोरंजन होईल, 4 पैसे मिळत्यान, बरं वाटन. तुझं काय म्हणणं आहे. पुनर्लिक काय बी खरी नव्हता, ते बी जरा शेती भीती मजबूत होता. कर्नाटकचा विषय बरं का, हा बेळगावचा. चालतंय म्हणला, लावू डोकं आपण काहीतरी, काय करावं. म्हणले मला पाककलेची आवड आहे, मी घरी सुद्धा ना आमलेट बनवून खातो किंवा काय, आपण हॉटेल व्यवसाय कसं काय वाटतंय. सध्या चांगलं जेवण जर दिलं, थोडं व्यवस्थित रेटमध्ये दिलं, स्वच्छता ठेवली, लोक येतात रे. आता लोकांचा जो कल आहे हा फिरण्याकडे. आता पहिल्यासारखं कोण साठवून ठेवत नाही, पैसे देणार ठेवा. ती बायका पोरं घेणार, एक वॅगनार घेणार गरिबाची, मोठा असला तर थोडी क्राटा घेणार, अजून मोठा असला तर बांगडी फिंगडी घेणार. बांगडी म्हणजे ती ऑडी बिडी असं. त्यात सगळे कुटुंब जाणार, हाय पाय थांबणार तिथं, 60 रुपयाला तिथं थांबणार, ती काही 10 रुपयाला तिथं थांबणार. आपल्या बजेटनुसार खिच्यानुसार चालणार. एका गोष्टीत मात्र भारी वाटतं, सगळी एकाच रस्त्यात चालतात. गरीबाला खालून खड्ड्यातून नाही घालीत, श्रीमंत मेन हायवेने, असं काय नसतं. तेवढं बरं आहे मात्र. ती एकाच रस्त्याने फिरणार. म्हणला ह्या लोकांसाठी जर सेवा सुविधा उपलब्ध केली होईन म्हणला काम, आपलं बी 4 पैसे मिळते चांगले. दोघाला लय पटलं. म्हणला लाव 4-5 लाख, 4-5 लाख मी चिल्लरमध्ये खेळू, आपण कोट्या दिशे चिल्लरमध्ये खेळू. 10 लाखाचा टाकाटक कार्यक्रम, पाण्याचा हौद काढू, किचन काढू, स्वयंपाक बनवायला ठेवू, फर्निचर लाकडी बनवू, मस्त करू, लाईटी बिटीन टाकाटक बोरून टाकून, फरशी टाकून. पटलं दोघाला. झालं हॉटेल चालू. आता हॉटेल चालू असताना हा जो संदेशराव आहे आर्मी जवान, एक सवय असते प्रत्येकाची. एखाद्याचा स्वभाव असा असतो की त्याला 8-10 दिवस कुठतरी नाही फिरायला गेलं. माझं बी तसंच आहे, दमच निघत नाही. यश सोडून बाहेर जावं लागते बा आपल्याला, 1-2 दिवसाला कवा, रोज म्हणलं तरी बाहेर लय चटका फिरायचा. बाहेर जावं लागतं. तिथे इकडे जा तिकडे जा, कडे हॉटेलवर जा. जोडीदार होतात, बांधलो. आणि हॉटेल मात्र म्हणजे टाकलं हॉटेल 1 नंबर चालायला लागलं, चांगलं चालायला लागलं. म्हणला मी तुला म्हणलं होतं ना पैसा आहे याच्यामध्ये, लाव खरा. मग हा मालक एक जवान होता मिलिटरीचा, आर्मीचा, एक्स रिटर्न, तो जायचा फिरायला कुठतरी. आज काम आहे बघ रे, थांबतो गल्ल्यावर, लक्ष ठेव. जोडीदार पाडणार होता, तो लक्ष ठेवायचा. की असं करता काही दिवस निघून गेलं. दोघाला एका दिवशी काम निघालं. हाय म्हणलं हॉटेल सांभाळायचं कोणी बा, मला बी काम आहे, तुला बी काम आहे. मग हा जे जवान आहे तो मला माझी बायको थांबन, त्याला काय थांबा, मालक नाही तर मालकीन थांबन. आणि मालकिनीचं नाव आहे सुमनबाई. सुमनबाई आल्या बा.
दिफाड बाई, उंच बाई, गोरीपान बाई, ठसकेबाज बाई आणि डोक्यावर पदर घेतलेली बाई. सुरुवातीला कोण वाईट नसतं, चांगलंच असतं. लाथाळं कसं होतं तुम्हाला सांगतो. तिने येऊन कमांड सांभाळली. वेटरला सांगा, ती गिऱ्हाईकाला त्यांना ती मेन्यू कार्ड घेऊन जा, प्लेट हाऊसला अमकं करा तमकं करा. काय किरकोळ वादावादी झाली तर ती मिटवायचं. हाटलवायला तसं असतं. ही सगळं चाललं असताना दुसऱ्या दिवशी हा आला जोडीदार पुंडलिक. आता पुंडलिकला कधी ओळखीत नव्हती, अशातला भाग नाही. पण दोघांनी हॉटेल सांभाळायला सुरुवात केली की आर्मी जवान बऱ्याच वेळा बाहेर, आठवड्यातून 4-4 दिवस बाहेर, आणि त्याची बायकून ही पुंडलिकराव एकत्र हॉटेलमध्ये. आता ह्याच्यात काय झालं, आता इथं परत ह्युमन सायकोलॉजी लक्षात घ्यावं लागेल. एका पुरुषाचं स्त्रीपती, स्त्रीचं पुरुषाप्रती हे आतून आकर्षण असतं, लक्षात घ्या. ते दाखवताना किती सोजवळ दाखवून द्या किंवा काय प्रॅक्टिकल जगून द्या व्यवहारात, पण एक आतून त्याचं एक ते निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हच आहे. तुम्हाला सांगतो, ते सजाती आणि विजाती अशा प्रकारचे लवचिंबक आहेत. ते आकर्षले जातात, ते ऑटोमॅटिक आकर्षले जातात. पण त्याने ठरवलं बाई नको बाई आपले जोडदारची बायको अमकं तमकं, ती आपलं संदेशराव डोक्याला ताण नाही, शांत. पण बाई तरा 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 कोंबडी अंड्यावाल्यावनी तरा तरा तरा. त्याचं बोलणं वागणं हसणं, हा ती 50-40 वर्षात भाऊ, नवऱ्याला कटाळली असं काय कोणाला माहिती. पण तिला त्याचा वागणं बोलणं सहवास आवडायला लागला. ही खरी मेक, हा खरा आकडा, आणि ही खरी एका गुन्ह्याची सुरुवात. ध्यानात ठेवा, एकमेकाच्या प्रती आकर्षित होणं कथाना कार्यक्रम. कटाळा येतो माणसाला, हा माणसाचा कटाळा येतो. हा काही दिवसांनी बुडणार आहे सगळं, लग्न फिरणं काही राहणार नाही. वर्षाला नवरा बदलणार आहे, वर्षाला बायको मानणार आहे. पाहुणारावला आला दोघं जण नाद असले, 5-6 वर्षाचं पोरग असलं ना, पाहुणारा म्हणणार की तुला आहे बाळा, तुझं नाव काय. मग बायको त्याला सांगणार, हा माझ्या 4 नंबरच्या प्रियकराचा मुलगा आहे, 4 नंबरच्या नवऱ्याचा आहे. आता हा 7व्या नंबरचा नवरा नादत आहे. हॅबिटेशनपर्यंत ॲग्रीमेंट आमचं संपुष्टात येईल. 1 जानेवारीला 11 क्रमांकाचा नवरा येईल. ती होणार आहे, थांबा तुम्ही, मला पुढचा काळ आताच कळायला लागला. होऊन द्या. जे जे होईल ते पाहावे. कोण काय काय होते बघू द्या. फक्त असं HIV जास्त उसळे नाही मारावं म्हणजे बस. नाही तर निमी अर्धी तर खपलीच, तुम्हाला सांगतो आकड्यावाली याच्यात. हा इथं आता ह्या दोघं जवळ यायला लागली, सहवाद बोलणं चालणं. आणि मग भाईच्या वागण्यात थोडा बदल झाला. नवऱ्याच्या काय लगेच डोक्याला नाही त्या आर्मी जवानाच्या, पण चापून चुपून ठेवून इथली साडी बाहेर काढायची. मग ब्लाऊज कसं मॅचिंग, त्याला बांगड्या मॅचिंग, नेल पॉलिश मॅचिंग, चपला खाली मॅचिंग, चाप मॅचिंग, अजून काय मॅचिंग असतं नको सांगायला. सगळं मॅचिंगमध्ये कार्यक्रम राबायला सुरुवात केला. मॅचिंगमध्ये म्हणलं की सेंट मारला, शेवट सेंटचा कार्यक्रम असतो. आणि मग ते मधाळ बोलणं, ही तर पाहा घाललंच बुवा. ह्यानी त्या पुंडलिकने विचार केला, तत्व बित्व सगळं आहे बरं का, आता सगळं मान्य आहे बरं का, ती भावाची बायको आहे. पण काय आता काय करावा. भाईदारा विदर्णी काठी नेऊन नदी काठी दा, काय ते डोक्यात काय यायला लागलं, पागळलं ती, फाकाळलं. आणि तिथंच गुन्ह्याची सुरुवात. त्यांनी सपोर्ट केला. एकांतात इतके खतरनाक भिडले, 2 ट्रकची लोडेड ट्रक होताचे भिडले, तुम्हाला सांगतो. ते काय सांगतो आता, ह्याच्यात एक फॅन्टसी तुम्हाला सांगतो. तो कथेचा भाग नसला तरी रंगून सांगण्याचा आम्हाला जास्त केला आहे म्हणून सांगतो. एक आर्ट असते, प्रत्येकाची एक फॅन्टसी असते. तर हा 2-3 टाईम माउथ फ्रेशनर वापरायचा, 2-3 टाईम चकाचक, असा कुठली दुर्गंधी नाही तोंडाची, काय नाही काय. ह्याची एक फॅन्टसी होती पुरुषाची. अनेक फॅन्टसी मी हळूहळू प्रकाश टाकणार आहे. मग आमच्या डोक्यात दुसरं काय नाही, कहाणीचा फक्त आधार आहे. तुम्हाला जास्त हुशार करायचा आपल्या डोक्यात आहे, मग तोंडासून जायचं बुवा, ही गंगा नदी खोटं बोलत नाही. ही तर त्याची फॅन्टसी आहे की तो नांगरणीच्या टायमाला, नांगरणी ज्यावेळेस चालू असती त्यावेळेस स्वतःच्या शरीराला अजून इन्क्रीज करायसाठी, टायमिंग अजून जास्त वाढवण्यासाठी नांगरण्याचं किंवा काय, ती त्या बाईची जीभ चुकू घ्यायचं. जीभ हा एक फॅन्टसीचा भाग आहे बरं का, लक्षात घ्या. आता ही जी नवीन आहे, ह्याला अशा प्रकारची फॅन्टसी म्हणलं, ही तर व्हायबल झाली बा. आणि आवडते का नाही आवडते, ह्या नाही आवडलं फॅन्टसी क्लिअर, दुसरी फॅन्टसी. पण आवडलं कंटिन्यू. ती असंच असतं जगाचं, तशी मागणी तसं सप्लाय, लक्षात घ्या. असल्या फॅन्टसीमुळं भयात विचारता
केस पार गुतोडा झाला तरी इजरत बसायची, धुंद झाली, मग्न झाली. आणि मग त्यातून आतून एक विचार निघाला, त्या संप्रेरक सवली आतल्या रक्तातून फिरणाऱ्या संप्रेरकांनी त्याला एक बुद्धी दिली, चुकीची दिली. आणि काय बुद्धी दिली? असं आयुष्यभर ह्याच्याबरोबर राहा, या ठोक्याबरोबर. आता याचं नाव ठोक्याच झालं. आणि ते समज चालू झालं ना, ठोक्याच पुंडलिक. मित्राशी दागा फटका केला आणि त्या पुंडलिकला मात्र, त्या आपल्या जे आर्मी जवान होता संदेश, त्याला मात्र त्यातला काही तपास नाही. त्यात आपला विश्वास, सगळं कसं व्यवस्थित चाललंय. आता काय उतार वय झाले? ही काय उतार नाही, 40-45 तुम्ही 70ची लढत्या, 70ची. तुम्हाला आता काय काय स्टोरी मी जवळ येतात माझ्याच, पण मी सांगत नाही तुम्हाला, जी योग्य आहे तीच सांगतो. मग ह्यांनी ठरवलं, सुमनबाई म्हणली ठोकेकराला की माल लय माझ्याकडं, 2.5 कोटीचा नवऱ्याचा नसतो मग याला टपकू, हा नाहीसा होईल. आणि मग आपण तो आनंदाने राहू. हिच्याकडे 10-15 तोळं होतं, लक्षात घ्या. 10 तोळ्याची किंमत आज किती होती माहिती होती तुम्हाला? 17-18 लाख रुपये. जा ना सोडायचं, ते बिचाऱ्याला का मारायचं? काय गरज आहे का? तू जा, सोडू नको, घटस्फोट दे. ते का देत नाहीत तुम्हाला सांगतो. यांना सगळीकडून संरक्षण पाहिजे, यांना समाजाने चांगलं म्हटलं पाहिजे, हे बी पाहिजे, म्हणून हे काटा काढायचा. आणि असं समजायचं की काटा काढल्यावर निघू शकत नाही. ज्या समाजाच्या भीतीने हे नवऱ्या मारायचा निर्णय घेतात, तो समाज पाचा तोंडा थोकतो यांचे आयुष्यभर मरेपर्यंत. हा, एक स्टोरी तिने तुम्हाला आता एवढ्या 2 दिवसात सांगायचा प्रयत्नच करणार आहे. काय परिस्थिती असती. हा, ज्या बाईचा तमाशा धिंगाणा, अश्लील फिल्मचा नंगा पोंगा कार्यक्रम अख्ख्या जग आता बघत आहे. ते अश्लील क्लिपमध्ये ती क्लिप कोणतरी विकली गेली, ते सगळे बघत आहे. महाराष्ट्रात फेमस नवऱ्याने मला सांगितलेला विषय, माझ्या डोळ्यासमोर बसून सांगितलेला विषय. समाज कशा प्रकारे रिॲक्ट होतो कळलं पाहिजे. झालं, तिने खापट ठरवलं, ठोकेकर ती बी तयार झालं. ती पैसे आलं होतं, म्हणला मृत्यूचं आपण असं नॉर्मल दाखवू, असं करू तसं करू, चालतंय. त्यांनी मोटरसायकलवर घरी जाताना त्याला ठोक दिली, माना का ते नॅचरल पडलं ते काय कळलं नाही. आता पोलिसाचे रेकॉर्ड आहे त्यानुसार, पण त्या आर्मी जवानाचा अपघात झाला बा. आता हा अपघात झाल्यानंतर त्याला टाकलं दवाखान्यामध्ये, सेवा करायला ही बायको. तो मला सांगतो 2-4 तोळं तिने गहाण टाकलं, 2-4 लाख रुपयाचं 10 मध्ये बंडलच ठेवली, पिशवीत जवळ ठेवली, लक्षात आलं का? आणि नवऱ्या खाटवची सेवा करायला, वरंबात आणून देऊ का, ही गोळी घ्या आणि ते पाणी पिया. हा, बेकार कामी. त्याला सलाईन लावलेलं, थोडं आपलं खर्च 2-4 दिवस ॲडमिट करून सोडलं असतं त्याला. ती पडलेलं बायको सेवा करायला. पुंडलिक भेटायचा मित्र म्हणून, ही बारूची. पुंडलिकला म्हणली ते ठोकेकर ना, त्याला म्हणली याला खापवायचा आता, ह्यो पडलाय, याच्या सलाईनमध्ये उंदराचं औषध घ्यायचं, उंदराचं औषध. याला आखली किती कमी बघा, उंदराचं औषध माणूस मरत नाही, त्यांना ठेवा कमी तर त्रासदायक असतं. टाकलं उंदराचं औषध, सिरिंग बिरिंग आहे ना पिळली, त्याच्यात कचरापिठी टाकून दिली. त्याची तब्येत थोडी डाऊन झाली, पण त्याने काय मरत नाही. रक्तात ते गेले होते, त्रास व्हायला त्याचा, उलट्या जुलाब आमकत. डॉक्टरने ट्रीटमेंट चालू केली परत. असतंच डॉक्टर बी घरा पडला, चांगला होता, काल आज काय झालं बा, अवघड आहे. मग डॉक्टरच्या डोक्यात वेगळं होतं बाबा, आपलं पैशावाला शिटे बा, 2-1.5 लाख रुपयापर्यंत बिल काढा, जरी 40,000 उपचार असं तर लाख रुपये वाढवा, आपलं बिल काढा. ही वेगळंच झालं, लाख रुपये छापाई गेलो, ही तर फार मेल बरं होईल. याला तर जास्त झालं बा, डॉक्टरची अकल बन कसं काय जास्त झालं का, दवाखान्यात त्यांच्या जबाबदारी लक्षात घ्या. ती काही नाही, दुसऱ्याशी म्हणली भया अजून जिवंतच. सुमनबाई म्हणली ठोके का अजून जिवंतच, अजून कसा मारा नाही. ते म्हणलं मी जरा पॉवरफुल आणून देतो, पॉवरफुल आणतो कोणातरी मार्फत. आणि ते 2 साथीदार आहेत, त्याच्यातलं ते एक शेलार आडनावाचं आहे, सचिन शेलार आणि राहुल जोगदंडे असली. पण शेलार रे, मला लय वाढलं बा, काय बावकी कुठं काय कार्यक्रम. मला वाटलं आमची बावकी एक मुंबईत आहे राजकारणात, तीच नीचपणा करते, मग तसं नाही, इकडं नीचपणा करतात. काय आहे ती बरं, गुन्हेगारच. ते दोघांना सांगितलं त्यांनी संहत म्हणजे जास्त तीव्र आणून दिलं, सोडलं, ताड फाडून नेलं गडीत. तिसऱ्या दिवशी मला सांगा, छाती गोळी झाडायची हिंमत ठेवणारा जवान साले त्या पाकट्यांची नापाक, त्या पाकिस्तानींची गोळी नाही त्याला मारू शकली, बायकोच्या गोळीने मारलो. काय करावं, ही दुनिया आहे. गडी तर खलास जागेवर 3 जागेवर तुटली. डॉक्टरची न्यायची त्याची. डॉक्टरला सांगितलं तुम्ही काळजी करू नका,
तुमच्याबद्दल माझं काय ऑब्जेक्शन नाही, फक्त गिव मी सपोर्ट. मला सुद्धा इंग्रजी येतं, मला सपोर्ट करा. जे झालं आहे ते माझं नशीब. कुणाला काय 4 पैसे पाहिजे असतील तर माझी द्यायची तयारी आहे. फक्त हार्ट अटॅकचा रिपोर्ट आला पाहिजे बरं का. आता PM होणार ना, रिपोर्ट काय आला पाहिजे, तीव्र हार्ट अटॅक म्हणजे हृदय कार्य जागतात केनवरती, आणि नजर 2.5 कोटीवर. शिपाई, लिपिक, पोस्टमार्टम करणारा वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल प्रशासनातले जवळजवळ 26 लोक, टोटल सगळी टीम 4 लाख तिच्या जवळ होतं बरं का. हे त्या 10 दे, 20 दे, 50 दे, एखाद्याने लय मोठा अधिकारी बघ लाख घे. रिपोर्ट द्यायला याला जाळून टाकला. पण फिसेरा म्हणजे जे अन्न साठतं ती पिशवी अजून तशीच होती. त्याला काळजी, त्याला काळजी, पावसाची काळजी, सगळीच काळजी. आमच्या नदीची काळजी. आता ही 15 दिवसाचं राहणार आहे बाबा पाणी, कुठं जाऊ शूटिंग करायला, सगळा पैसा वाटला. याचा अर्थ तळागाळात किती असा प्रचंड भ्रष्टाचार असा रुजलेला आहे, तुम्ही लक्षात घ्या. सगळं 3 लाख रुपये बाईने वाटलं. पोलिसांना रुपया नाही दिला का माहिती आहे. पोलिसांचा काय प्रश्नच येत नव्हता तिथं, सगळे इकडे तिकडे चाललेलं. पोलिसांचा काय प्रश्न नाही, तिच्या डोक्यात होतं. पोलिसांचा प्रश्न जर तयार झाला, कोणी तक्रार केली, 1 लाख तिकडे 2 लाख तिकडे सरकील, मग तो ओकेच कार्यक्रम का नाही, जाळून पळून मोकळं होईन. हाय 2.5 कोटी माझ्या मारायला, जीप चुकू बेकार काम ठरलेलं. पण नियतीने त्याची दखल घेतली. बिचाऱ्याचं पुण्य, देशसेवेसाठी देह त्यांनी इतक्या दिवस तिथं ठेवला. लय अवघड, ती व्हायचंच होतं. सगळे ह्यांनी कार्यक्रम कसा ओके केला, 10-15 दिवस निघून गेले. नियतीला अशी जाग आली की दुर्बुद्धी दिली. आधी नियती ती काय करते बघा. त्याचा जे मित्र आहे एकटंच हाटील, आतून मस्त लड्डू फुटायचं. कुठं कुठं चुकून, काय चुकून, किती चुकून, किती आनंद झाला आणि किती कुठं गावलो नाही आपण, मर्डर पचावला. ही केस परफेक्ट PM मर्डर, PM कडे चालली होती, म्हणजे परफेक्ट मर्डर कडे चालली होती, ज्याचा कधी शोध लागणार नव्हता. लय खुशगडी. आनंदाच्या भरात त्यांनी दुःखाचं स्टेटस टाकलं. त्याला म्हणतात नियती. तुम्हाला सांगितलं ना, आहे ती ऍक्टिव्ह, ती आहे. कुणी किती अति करून द्या, एक दिवस सगळा कार्यक्रम होणार आहे. मग ते राज्यकर्ते असू नाही तर कोणी असू. ते दुःखाचं साध्या अपघाताने दाखल केलेला माझा मित्र, तो मग तो ठोक्याकर म्हणतोय ते स्टेटस, साध्या अपघाताने दाखल केलेला माझा मित्र 15 दिवसात मृत्युमुखी पडला. कसं शक्य आहे? काय गरज होती का ते स्टेटस? आता पोलिसांचं कसं होतं, तिथं तक्रार दाखल झाल्यानंतर बुवा आम्हाला संशयाची तक्रार घरचे त्याच्या करू शकतात. त्यांचं थोडं वेट अँड वॉच लक्ष होतं कोण काय. आणि ती बाई ती एकत्र त्यांचं हॉटेलमध्ये राहणं ही ती पोलिसांचं दिमागले नाही. सगळ्यात महत्वाचं मी त्यांच्यापर्यंत रुपये आलेला नाही ना, त्याचा प्रश्नच आलेला नाही. काय देणार ठेवा, ते काही घेत नाही म्हणा, ते चांगले कर्नाटक पोलीस तसं बघ नाही. फक्त आपल्या बायकांना लेत्रा देतात. कुठल्या गाणगापूरला जाणाऱ्या 3 जागेवर स्पॉटला मी स्वतः पाहिले. 3 स्पॉटला कर्नाटक पोलिसांच्या गाड्या MH12 आणि MH14ला तर सगळ्यात जास्त त्रास आहे. काय त्यांच्या डोक्यात खटकी बसली काय माहिती. आपली जरा बोलतात, पण एवढं 2-3 आडू सगळं क्लिअर असलं ना, किरकोळ काहीतरी चुकाड बेल्टच नव्हता म्हणणार, काहीच म्हणणार, त्रास देतात ही कर्नाटक पोलीस. त्या कर्नाटक पोलिसांनी ते बघितलं स्टेटस, आली शंका. म्हणजे दाल में कुछ काला नाही, अख्खी दाल काली. उतरा म्हणले याला. आता काय वरिष्ठांची चर्चा केली, काहीतरी मॅटर आहे म्हणले आर्मी जवानाचा. त्याचे आर्मी जवानाचे जे वडील होते आणि चुलते होते यांच्या सह्या घेतल्या. कायदेशीर प्रोसेस उचलतात नाही कुणाला तसं. मग त्यांचं तक्रार दाखल करून घेतली, उचलले संशयित म्हणून. हे उचलला मित्र आधी. रापकावची पद्धत बऱ्याच जणांची सारखीच असते. ते रापकावल्यानंतर तिथं झालं बॉक्का बोल. उचलली ना महामाया ही बायको, 2.5 कोटी खाती का नवऱ्याच. उचलली गेला बी. बायको म्हणायची लाज वाटते गेला. ती आणली. तिने त्या प्रियकराला म्हणली, तुला लाज लज्जा शरम आबरू तुला काय अक्कल आहे का? कशाला आईच्या स्टेटस कशाला टाकलं तर ती लय वाईटगली की तिला वाटलं ही जिरलंच होतं. जीप चोखायचीच होती. पण कसं काय झालं भाऊ, याला म्हणतात मी करेक्ट कार्यक्रम. लोकेशन लेवार याद बघितलं का, 1 नंबर. आणि मग घेतली. तो मला सांगतो टोटल 29 जण अटक केल्यात. तरी इथं तिने कार्यक्रम केलाच. म्हणजे पोलिसांना सुद्धा मॅनेज करायचा प्रयत्न केला, कारण ती आधीच लाकडाऊन दिलं. काय होऊ शकतं बरं, तसं बी होतं देणार ठेवा का, तसं पण होतं. 2-1 लाख रुपये तिथं सुद्धा मिटलं असतं.
पण आताच्या असं कारण मीडियावरती तर सगळीकडे पांगला होता विषय, चर्चा व्हायला लागली होती. आणि आर्मीचं जेवण असल्यामुळं आता एक आर्मी लेबरच असतात, त्यांनी फोकस केलं तर त्यांनी म्हणजे कुणाचे कसे समज कुणाचे कसं काय ही केस हाय प्रोफाईल बनली. घेणं देणं काय नाही, काय असेल ते कायद्यानं संविधानानुसार ओके केली 29 FIR दाखल करून ही सगळी अटक येत आता. आता ही कोर्टात व्यवस्थित केस बांधणी पुरावे पार शिपाई जाडणाऱ्यापासून हिने 10,000 दिल्या, जाडणारे नाही का स्वच्छ करणारी, ह्या सिरिंग बिरिंग सगळं ताब्यात घेतलंय. परत पुरावे म्हणतात त्याला, त्या आता औषध असतं ना आपलं पहिल्यांदा दिलेलं त्यांनी काहीच झालं नाही उंदराचं, त्याची सिरिंग, नंतरचं विष, कुठली बाटली आहे काय, ती दोघं जण मित्र सगळी ताब्यात आली. अशा प्रकारे हा यांचा करेक्ट कार्यक्रम झाला. हा त्याच्यामुळं काही नाही कमावत आलं ना, तुम्हाला सांगतो ये मरा सगळीच मरा आल्यात. असा यम जरी आला ना, दाबात बसायचं दाबात. आपण कोणाच्या रुपयाला मिळणार नाही, आपण कोणाचं काय 10 रुपये नाही, चला काय आपलं काय म्हणणं नाही, असा पद्धती. बगलामुखीसाठी ज्यांना यायचे त्यांनी फोन करायचा आणि समस्या किंवा काही लोकांचे आर्थिक आपलं नेहमी चालू असतं तसं मला खूप फोन करा, मामा जिवंत आहे. रामकृष्ण हरी माऊली.